मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण दिशावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत. दिशावर आधारित वेगवेगळ्या स्वरूपाची उदाहरणं विचारली जातात. त्यापैकी दोन दिशांमधील कोनाच्या मापावर आधारित काही उदाहरणं परीक्षांना विचारली जातात. मग दोन दिशांच्या दरम्यान असणारी जी कोनाची मापं आहे त्यावर आधारित आज आपण उदाहरणं पाहणार आहोत. जर तुम्ही विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेले सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब होईल. तसेच दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी विठ्ठल जोशी सरांचं बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक तुम्ही विकत घ्या. निश्चितच या पुस्तकाचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. या पुस्तकामध्ये मी दिशा ज्ञान चाचणीवर आधारित बेसिक, मिडियम, ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीने सोडून दिलेली आहे. मग आता सर्वात आधी दिशावर आधारित आपल्याला काही बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. तर एकूण दिशा 10 आहे. त्यापैकी रोजच्या व्यवहारामध्ये आपण 8च दिशा वापरतो. त्या 8 दिशांपैकी 4 मुख्य दिशा आहेत. त्या 4 मुख्य दिशा कोणत्या आहेत? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण ह्या 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. 4 उपदिशा कोणत्या आहेत? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ही डायग्राम जर तुम्ही लक्षात ठेवली तर उदाहरणं सोडवायला तुम्हाला सोपं होईल. आणि अजून सोपं सांगतो, आणि हा जो फॉर्म्युला सांगणार आहे तो फक्त परीक्षेपुरताच मर्यादित ठेवा. तुम्ही पेपर सोडवत असताना दिशावर आधारित जर प्रश्न आला तर तुमचा चेहरा ज्या दिशेला असेल ती उत्तर दिशा मानायची. मग एक दिशा सापडली की इतर दिशा शोधणं आपल्याला सोपं जातं. आणि हा फॉर्म्युला फक्त परीक्षेमध्ये उदाहरणं सोडवतानाच वापरा की तुमचा चेहरा ज्या दिशेला असेल ती उत्तर दिशा मानायची. आता या ठिकाणी पहा, 4 मुख्य दिशा आहेत: पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. 4 उपदिशा आहेत: आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. या व्यतिरिक्त ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा ही एक आहे आणि आधो म्हणजे खालची दिशा. तर ह्या 8 दिशा आणि ह्या 2 दिशा अशा एकूण 10 दिशा आहेत. परंतु रोजच्या व्यवहारामध्ये आपण ह्या 8च दिशा वापरतो. मग आता दोन दिशांच्या दरम्यान कोनाची मापं कशी असतात ते आपण पाहूया, कारण त्यावरच आधारित आपण आज उदाहरणं पाहणार आहोत. तर उत्तर आणि ईशान्य याच्यामध्ये 45 अंशाचा कोन आहे. ईशान्य आणि पूर्वमध्ये 45 अंशाचा कोन आहे. पूर्व आणि आग्नेय याच्यामध्ये 45 अंशाचा कोन आहे. आग्नेय आणि दक्षिण याच्यामध्ये 45 अंशाचा कोन आहे. दक्षिण आणि नैऋत्य याच्यामध्ये सुद्धा या दोन दिशांमध्ये सुद्धा 45 अंशाचा कोन आहे. नैऋत्य आणि पश्चिम या दोन दिशांमध्ये 45 अंशाचा कोन आहे. पश्चिम आणि वायव्य या दोन दिशांमध्ये 45 अंशाचा कोन आहे. वायव्य आणि उत्तर या दोन दिशांमध्ये सुद्धा 45 अंशाचा कोन आहे. आता 90 म्हणजे ही दिशा आणि हा जो मध्य दिशा असते याच्या दरम्यान असा 45 अंशाचा कोन असतो. तुमच्या लक्षात आलं, हे काय पाठ करण्याची आवश्यकता नाही. आता 90 अंशाचा कोन कसा असतो ते लक्षात ठेवा. उत्तर आणि पूर्व याच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे. पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांमध्ये 90 अंशाचा कोन आहे. दक्षिण आणि पश्चिम या दोन दिशांमध्ये 90 अंशाचा कोन आहे. आणि पश्चिम व उत्तर या दोन दिशांमध्ये 90 अंशाचा कोन आहे. त्यानंतर आग्नेय आणि नैऋत्य या दोन दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असतो. नैऋत्य आणि वायव्य या दिशांमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो. वायव्य आणि ईशान्य या दोन दिशांमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो. ईशान्य आणि आग्नेय या दोन दिशांमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो. आता 180 अंशाचा कोन कसा असतो ते पाहूयात आपण. एक सरळ रेषा म्हणजे 180 अंशाचा कोन असतो. मग उत्तर आणि दक्षिण या दोन दिशांमध्ये 180 अंशाचा कोन असतो. पूर्व आणि पश्चिम या दोन दिशांमध्ये 180 अंशाचा कोन असतो. आग्नेय आणि वायव्य या दोन दिशांमध्ये 180 अंशाचा कोन असतो. नैऋत्य आणि ईशान्य या दोन दिशांमध्ये सुद्धा 180 अंशाचा कोन असतो. तर हे डायग्राम लक्षात ठेवली तर कोनाची मापं लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. आता पहिलं उदाहरण पहा. संजय एका ठिकाणी उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो आपल्या उजव्या हाताला तो आपल्या उजव्या हाताला 45 अंशाच्या कोनात फिरला तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? आता या ठिकाणी पहा, चेहरा कुठे आहे? उत्तरेला. आणि उत्तरेला चेहरा असताना उजव्या हाताला म्हणजे उजव्या हाताला एक तर ईशान्य आणि पूर्व दिशा आहे, पण आपल्याला दिले काय? उजव्या हाताला 45 अंशाच्या कोनात फिरला. मग उत्तरेला चेहरा असताना उजव्या हाताला जर 45 अंशाच्या कोनात फिरला तर त्याचा चेहरा ईशान्य दिशेला असेल. म्हणजे याचं उत्तर येते ईशान्य. हे जर आपल्याला असा प्रश्न विचारला असता, संजय एका ठिकाणी उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो आपल्या उजव्या हाताला 90 अंशाच्या कोनात फिरला तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? मग आता उत्तरेला चेहरा असताना जर 90 अंशाच्या कोनात फिरला असता तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन असतो, म्हणून त्याचं उत्तर पूर्व आलं असतं.
लक्षात येते का? म्हणजे उत्तरेला चेहरा असताना 45 अंशाच्या कोनात उजव्या हाताला फिरला म्हणलं तर ईशान्य, जर 90 अंशाच्या कोनात फिरला गेला असतं तर उत्तर काय आलं असतं? पूर्व आलं असतं. आता दुसरं उदाहरण पाहूयात आपण. समजा प्रदीप एका ठिकाणी पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो आपल्या डाव्या हाताला 135 अंशाच्या कोनात फिरला तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? आता पश्चिमेला चेहरा आहे. पश्चिमेला चेहरा असताना उजव्या हाताला म्हणजे इकडे दिशा असते आणि डाव्या हाताला खालच्या नैऋत्य दक्षिण ह्या दिशा असते. मग पश्चिमेला चेहरा असताना डाव्या हाताला 135 अंशाच्या कोनात फिरलेला आहे, बरोबर आहे. मग आता 135 म्हणजेच त्याची जर कोड केली तर अशी होईल 135 बरोबर 90 अधिक 45. मग पश्चिमेला चेहरा असताना डाव्या हाताला 90 अंशाच्या कोनात फिरला, दक्षिणेला गेला आणि दक्षिणेला चेहरा असताना परत डाव्या हाताला 45 अंशाच्या कोनात फिरला, कुठे गेला? आग्नेय दिशेला. म्हणजेच त्याचा चेहरा पश्चिमेला असताना तो डाव्या हाताला जर 135 अंशाच्या कोनात फिरला तर नंतर त्याचा चेहरा कुठे जाणार आहे? आग्नेय दिशेला. तर ही कोड लक्षात ठेवा. 135 म्हणजेच 90 अधिक 45. मग पश्चिमेला चेहरा असताना डाव्या हाताला आधी 90 अंशाच्या कोनात फिरायचं, कुठे गेला? दक्षिणेला. दक्षिणेला चेहरा असताना परत 45 अंशाच्या कोनात डाव्या हाताला फिरला म्हणजे कुठे गेला? आग्नेय दिशेला. दुसरं उदाहरण पाहू आपण. स्नेहल एका ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. ती आपल्या उजव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरली तर आता तिचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? आता या ठिकाणी पहा, पूर्वेला चेहरा आहे आणि उजव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरली. मग आता पूर्वेला चेहरा आहे आणि पूर्वेला कोणत्या पूर्व आणि इतर कोणती दिशा आहे ज्यांच्यामध्ये 180 अंशाचा कोन असतो? पश्चिम. किंवा आपण दुसरे काढू शकतो की पूर्वेला चेहरा असताना उजव्या 180 म्हणजे 90 अधिक 90. मग पूर्वेला चेहरा असताना उजव्या हाताला 90 अंशाच्या कोनात फिरली म्हणजे कुठे गेली? दक्षिणेला गेली. दक्षिणेला चेहरा असताना परत 90 अंशाच्या कोनात फिरली, कोणत्या हाताला? उजव्या हाताला, म्हणजे कुठे गेली? पश्चिमेला गेली. म्हणजेच पूर्वेला चेहरा आहे आणि 180 अंशाच्या कोनात उजव्या हाताला फिरली, त्यानंतर तिचा चेहरा कोणत्या दिशेला जाईल? पश्चिम दिशेला जाईल. यानंतरचं उदाहरण आपण लगेच पाहू. तर अजून एक नियम लक्षात ठेवा. समजा एखादा व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आणि तो आपल्या उजव्या हाताला फिरला असंच दिलेलं आहे, अंशाचं म्हणजे कोणाचं मापच दिलेलं नाही. उत्तरेला चेहरा आहे आणि नंतर तो आपल्या उजव्या हाताला फिरला असं दिलेलं असेल आणि कोणाचं माप दिलेलं नसेल तर उत्तरेला चेहरा असताना उजव्या हाताला फिरला त्या ठिकाणी माप दिलेलं नसेल तर 90 अंशाचा कोन गृहीत धरायचा असतो. मग उत्तरेला चेहरा असताना उजव्या हाताला फिरला तर नंतर त्याचा चेहरा पूर्व दिशेला जाईल. आग्नेयला चेहरा असताना डाव्या हाताला फिरला, मग आता इथे कोणाचं माप दिलंय का? नाही. मग त्याचा चेहरा कोणत्या दिशेला जाईल? ईशान्य दिशेला. म्हणजे एखादी दिशा दिली, ज्या दिशेला चेहरा आहे ती दिशा दिली आणि डाव्या किंवा उजव्या हाताला फिरला एवढंच दिले, मध्ये कोणाचं माप दिलेलं नाही तर 90 अंशाचा कोन गृहीत धरायचा असतो, हे लक्षात ठेवा. आता नंतरचं उदाहरण पहा. प्रथमेश एका ठिकाणी वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे. तो आपल्या डाव्या हाताला 225 अंशाच्या कोनात फिरला तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? आता प्रथमेश सर्वात आधी कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? वायव्य दिशेला. मग वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे आणि तो आपल्या डाव्या हाताला, वायव्य आहे डावा हात म्हणजे इकडे येईल आणि उजवा हात म्हणजे या बाजूला जाईल. आता डाव्या हाताला किती अंशाच्या कोनात फिरलेला आहे? 225. मग सर्वात आधी 225 ची कोड करून घ्या आणि पाठच करून ठेवा. जसं मी तुम्हाला 135 चं दिलं होतं 90 अधिक 45, तसं 225 म्हणजे 180 अधिक 45. मग आता वायव्यला चेहरा असताना डाव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरला, 180 म्हणजे 90 अधिक 90. पण वायव्यला चेहरा असताना डाव्या हाताला 90 अंशाच्या कोनात फिरला, कुठे गेला? नैऋत्येला. नैऋत्येला चेहरा असताना डाव्या हाताला 90 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे कुठे गेला? आग्नेयेला. म्हणजेच वायव्यला चेहरा असताना 180 अंशाच्या कोनात डाव्या हाताला फिरल्यावर त्याचा चेहरा आग्नेय दिशेला जाईल. मग आता आग्नेय दिशेला चेहरा आहे आणि तिथून परत 45 अंश फिरायचे. मग आग्नेयला चेहरा असताना डावा हात या बाजूला असतो आणि उजवा हात इकडे असतो. मग आग्नेय दिशेला असताना डाव्या हाताला 45 अंशाच्या कोनात फिरला. मग आग्नेय आणि पूर्व याच्यामध्ये 45 अंशाचा कोन आहे आणि डाव्या हात येतो आग्नेय दिशेचा, म्हणून आता त्याचा चेहरा कुठे आहे? पूर्व दिशेला. परत एकदा सांगतो, वायव्यला चेहरा असताना डाव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे तो आग्नेय दिशेला गेला. आग्नेय दिशेला चेहरा असताना परत डाव्या हाताला 45 अंशाच्या कोनात फिरला म्हणजे नंतर चेहरा कुठे असेल? पूर्व दिशेला. याच्यानंतरचं उदाहरण लगेच पाहूया. तर त्यानंतरचं उदाहरण पहा. पवन एका ठिकाणी ईशान्य दिशेला तोंड करून उभा आहे. तो आपल्या उजव्या हाताला 270 अंशाच्या कोनात फिरला तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे?
आता पवन सुरुवातीला कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? ईशान्य दिशेला. ईशान्य दिशेला तोंड असताना तो उजव्या हाताला 270 अंशाच्या कोनात फिरला. आता 270 ची कोड आधी करून घ्या. मग 270 ची कोड कशी करता येईल? 180 अधिक 90 हे पाठच करून ठेवा तुम्ही. 135 बरोबर 90 अधिक 45, 225 बरोबर 180 अधिक 45 आणि 270 बरोबर 180 अधिक 90. मग सुरुवातीला 180 अंशाच्या कोनामध्ये त्याला फिरून घ्या. मग ईशान्येला चेहरा असताना उजव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरला. मग ईशान्येची विरुद्ध दिशा कोणती आहे? नैऋत्य. म्हणजे नंतर तो कुठे गेला? नैऋत्येला. नैऋत्येला चेहरा असताना परत 90 अंशाच्या कोनात उजव्या हाताला फिरला. आता नैऋत्येला चेहरा असेल तर उजवा हात या बाजूला असतो, डावा हात या बाजूला असतो. इमॅजिन करायचं थोडंसं. मग नैऋत्येला चेहरा असताना उजव्या हाताला 90 अंशाच्या कोनात फिरला. मग नैऋत्य आणि वायव्य यांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे नंतर त्याचा चेहरा कुठे गेलेला आहे? वायव्य दिशेला गेलेला आहे. याच्या नंतरचं उदाहरण लगेच पाहू. तर पहा, सुरेश एका ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून उभा आहे. तो आपल्या डाव्या हाताला 315 अंशाच्या कोनात फिरला. तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? आता सर्वात आधी त्याचा चेहरा कुठे आहे? दक्षिण दिशेला. आणि आपल्या डाव्या हाताला 315 अंशाच्या कोनात फिरलेला आहे. मग 315 अंशाची कोड करून घ्या. 315 ची कोड कशी होती हे पाठ करून ठेवा सर्वांनी. 315 बरोबर 180 अधिक 90 अधिक 45. म्हणजे सुरुवातीला 180 अंशाच्या कोनात फिरायचं, नंतर 90 अंशाच्या कोनात फिरायचं आणि त्यानंतर 45 अंशाच्या कोनामध्ये फिरायचं आहे. मग आता सुरुवातीला चेहरा कुठे आहे? दक्षिणेला. आणि डाव्या हाताला फिरलाय. मग दक्षिणेला चेहरा असताना डावा हात म्हणजे ही बाजू आहे आणि ही बाजू उजव्या हाताला येते. मग दक्षिणेला चेहरा असताना सर्वात आधी म्हणजे 315 आहे, पण आपल्याला आधी 180 फिरायचे. मग 180 म्हणजे याची विरुद्ध दिशा असते. म्हणजे त्याचा चेहरा कुठे जाईल? उत्तरेला. उत्तरेला चेहरा असताना परत डाव्या हाताला 90 अंशाच्या कोनात. उत्तर आणि पश्चिम यांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन, म्हणून नंतर चेहरा पश्चिमेला गेला. पश्चिमेला चेहरा असताना परत डाव्या हाताला 45 अंशाच्या कोनात. मग पश्चिमेला चेहरा असताना डावा हात या बाजूला असतो. मग पश्चिम आणि नैऋत्य यांच्या दरम्यान 45 अंशाचा कोन आहे. म्हणून शेवटी त्याचा चेहरा कुठे असणार आहे? नैऋत्य दिशेला. परत एकदा सांगतो, दक्षिणेला चेहरा असताना डाव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरला, उत्तरेला गेला. उत्तरेला चेहरा असताना 90 अंशाच्या कोनात डाव्या हाताला फिरला, पश्चिमेला गेला. पश्चिमेला चेहरा असताना परत 45 अंशाच्या कोनात डाव्या हाताला फिरला, म्हणजे कुठे गेला? नैऋत्य दिशेला. आणि 315 ची कोड 180, 90 आणि 45 होती, म्हणून आपण स्टेप बाय स्टेप त्याला फिरवलेला आहे. पण फायनली चेहरा कुठे आलाय? नैऋत्य. म्हणून आपलं उत्तर नैऋत्य आहे. एक शेवटचं उदाहरण लगेच पाहूया. तर पहा आता नंतरचं उदाहरण. रमेश एका ठिकाणी आग्नेय दिशेला तोंड करून उभा आहे. तो आपल्या उजव्या हाताला 360 अंशाच्या कोनात फिरला. तर आता त्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे? आता या ठिकाणी लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती 360 अंशाच्या कोनात उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला कोणत्याही हाताला फिरली तरी सुरुवातीला ज्या दिशेला चेहरा असतो त्याच दिशेला नंतर सुद्धा चेहरा असतो. म्हणजे तुम्ही स्वतःभोवती फिरून पहा 360 अंशाच्या कोनात. उदाहरण द्यायचं झालं, पूर्वेला चेहरा आहे. मग आता 360 म्हणजे काय? 180 अधिक 180. मग पूर्वेला चेहरा असताना समजा आता इथं उजवा हात दिला, उजव्या हाताला 180 बरं हेच आपण पाहू, आग्नेयच घेऊ आपण. आग्नेयला चेहरा आहे, उजवा हात या बाजूला येतो. मग उजव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरला, कुठे गेला? वायव्येला. वायव्येला चेहरा असताना परत उजव्या हाताला 180 अंशाच्या कोनात फिरला, कुठे आला? आग्नेय दिशेला. मग उदाहरणामध्ये जर 360 अंशाच्या कोनात उजव्या किंवा डाव्या हाताला फिरलेला दिलेला असेल तर सुरुवातीला ज्या दिशेला चेहरा असतो त्याच दिशेला 360 अंशाच्या कोनात फिरल्यानंतर सुद्धा चेहरा येतो. मग सुरुवातीला चेहरा आग्नेय दिशेला होता आणि 360 अंशाच्या कोनात उजव्या हाताला फिरलाय, म्हणून नंतर सुद्धा चेहरा कुठे येणार आहे? आग्नेय दिशेलाच येणार आहे. तर या व्हिडिओमध्ये दिशाज्ञान चाचणीवर आधारित मी काही म्हणजे दोन कोनांच्या दरम्यानची मापा असतात त्यावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण पाहूया. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर विठ्ठल जोशी हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.